नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर GA आपलं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेची स्थापना या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। जसं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश त्या ठिकाणी विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशामध्ये सहकार चळवळीचा त्या ठिकाणी विकास होत गेला आणि त्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था या त्या ठिकाणी स्थापन होत गेल्या। सुरुवातीला सहकारी संस्था ह्या शेतीपूरक ज्या सेवा आहेत किंवा शेती पतपुरवठा संस्था म्हणून त्या ठिकाणी स्थापन झालेल्या होत्या। त्यासोबतच या सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण आणि शहरी अशा विविध ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन होत गेल्या की ज्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांचं जे कार्य आहे, जे स्वरूप आहे, हे देखील त्या ठिकाणी बदलत गेलं आणि ज्यामुळे त्या सहकारी संस्थांची स्थापना ही अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाची ठरत गेली। सहकारी संस्था विकसित होत गेल्या। सहकारी संस्थांच्या स्थापनेची जी रचना आहे ती देखील दिवसेंदिवस त्या ठिकाणी बदलत गेली आणि आज तागायत सहकारी संस्था या त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेले आपण बघू शकतो। मग या सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्थांचं जे कार्यक्षेत्र आहे हे मर्यादित न राहता त्या ठिकाणी विस्तारलेलं आहे आणि या विस्तारलेल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना एकत्रित आणण्याचं काम या सहकार क्षेत्रामुळे त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून या समाजाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे। तर या सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्था कोण स्थापन करतं, सहकारी संस्थांची स्थापना कोणी केली किंवा सहकारी संस्थेची जी कार्यपद्धती आहे ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे विकसित होत गेली हे आपल्याला अभ्यासणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। तसं की सहकार चळवळ किंवा सहकार ही संकल्पना आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे की सहकार चळवळ कशाप्रकारे जगभरामध्ये त्या ठिकाणी विस्तारली गेली की ज्या माध्यमातून या सहकारी संस्था पुढे आल्या हे आपण अभ्यासलेलं आहे। त्यासोबतच सहकारी संस्था आणि इतर व्यवसाय संघटन प्रकार हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासलेत की ज्या माध्यमातून सर्वांची जी कार्यप्रणाली आहे, जसं की त्या एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था, सहकारी संस्था या सर्व व्यवसाय संघटन प्रकारांची आपण यापूर्वी जे वेगवेगळ्या घटकांनी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता, जसं की अर्थ असेल, उद्दिष्ट असतील, ध्येय धोरण असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचे प्रकार असतील किंवा त्यांच्या कामामधील त्यांचा जो उद्देश असेल, हे सर्व आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या माध्यमातूनच आपण या ठिकाणी या सहकारी संस्था यांचा या ठिकाणी अभ्यास करतो आहोत। त्यानंतर आपण सहकाराची तत्त्वे अभ्यासलेली आहेत की सहकाराची तत्त्वे म्हणजेच काय की सहकारी संस्थांची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट गाठण्याकरिता, ती उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकारी संस्थांना ज्या नियमांना सामोरं जावं लागतं, ज्या नियमांचं पालन करावं लागतं, अशा नियमांचा संच म्हणजे सहकाराची तत्त्वे हे देखील आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो की सहकारी संस्था स्थापन केल्या जातात, मात्र या सहकारी संस्थांची स्थापना कोण आणि कशा पद्धतीने करतात यासाठी आपल्याला सहकारी संस्थेच्या नोंदणीची जी कार्यपद्धती आहे ती आज या ठिकाणी अभ्यासायची आहेत। मग सहकारी संस्थेची जी नोंदणीची कार्यपद्धती आहे ही समजावून घेत असताना समान आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती आपल्या गरजा भागविण्यासाठी एकत्र येऊन या सहकारी संस्थांची त्या ठिकाणी स्थापना करत असतात आणि यामुळे सहकारी संस्थेची जी उद्दिष्ट आहेत ती त्या ठिकाणी पूर्ण होण्यास त्या ठिकाणी मदत मिळत असते आणि यामुळे समाजातील सर्व स्तरातील जे लोक आहेत की ज्यांना सहकारी संस्थेच्या स्थापनेची त्या ठिकाणी आवश्यकता भासत असते आणि निश्चितच त्यामुळे सहकारी संस्था स्थापन करणं ही एक त्या ठिकाणी कायदेशीर आणि तांत्रिक बाब निर्माण झालेली आहे आणि म्हणण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करणं, सहकारी संस्थेची नोंदणी करणं ही देखील त्या ठिकाणी काळाची गरज त्या ठिकाणी बनलेली आहे आणि म्हणून सहकार कायदा किंवा महाराष्ट्र सहकार कायदा 1960च्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये या सहकारी संस्थांची स्थापना आणि नोंदणी ही त्या ठिकाणी केली जाते की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेची नोंदणी ही त्या ठिकाणी सक्तीची करण्यात आलेली आहे की या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी आणि सहकारी संस्थेची जी प्रवर्तन अवस्था आहे
आणि सहकारी संस्थेतील प्रवर्तन अवस्थेतील जे विविध टप्पे आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचे आहेत, की ज्यामध्ये सहकारी संस्था ही एक अशी संस्था आहे की जी सेवा प्रदान करण्याकरिता स्थापन झालेली संस्था आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार स्थापन झालेली संस्था आहे, की ज्या माध्यमातून कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी एक संस्थेला एक नोंदणीची आवश्यकता असते आणि ही नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार त्या ठिकाणी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना आणि नोंदणी करणं हे महाराष्ट्र कायद्याने बंधनकारक केलेलं आहे, की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेची स्थापना ही प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था अशा 2 अवस्थांमधून त्या ठिकाणी केली जात असते. मग सहकारी संस्थेची नोंदणी प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था या माध्यमातून जर केली जात असेल तर प्रवर्तन अवस्था म्हणजे काय हा मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं असणार आहे. मग प्रवर्तन अवस्था म्हणजे काय, की एखादी संस्था किंवा एखादा व्यवसाय संघटन प्रकार हा अस्तित्वात आणायचा आहे किंवा या व्यवसाय संघटन प्रकार सुरू करण्यासंदर्भातील जी कल्पना आहे ही कल्पना ज्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या मनात येते अशा व्यक्तींकडनं या संस्थांची निर्मिती किंवा संस्थेचा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे तो त्या ठिकाणी सुरू केला जात असतो. अशा अवस्थेला प्रवर्तन अवस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या टप्प्यांमधून जावं लागतं, ज्या परिस्थितीतून जावं लागतं अशा टप्प्यांना एकत्रितरित्या प्रवर्तन अवस्था म्हणून ओळखलं गेलेलं आहे. म्हणजे कुठलीही सहकारी संस्था आहे की ज्या संस्थेची स्थापना करण्यापूर्वी जी प्रवर्तन अवस्था आपण ओळखतो, की ज्यामध्ये अनेक टप्पे त्या ठिकाणी विचारात घेतले जातात, की ज्या टप्प्यांनाच एकत्रितरित्या सहकारा किंवा प्रवर्तन अवस्था म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजेच सहकारी संस्थेची स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात. त्यासोबतच संस्थेच्या नोंदणीपूर्वी विविध बाबींची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागत असते, की ज्यामध्ये व्यवसाय प्रारंभ किंवा प्रवर्तन अवस्थेपासून त्या ठिकाणी केला जातो. व्यवसायाचा जो प्रारंभ आहे, व्यवसायाची जी सुरुवात आहे ही प्रवर्तन अवस्थेपासून त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे सहकारी संस्थेची जी कल्पना मनात उद्भवणं आणि ती संस्था प्रत्यक्षात साकार करणं याला प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्था असं देखील म्हटलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना करायची आहे, सहकारी संस्था स्थापन करावी लागणार आहे, या प्रकारची कल्पना मनामध्ये उद्भवणं आणि ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठीचे जे केलेले प्रयत्न आहेत यालाच प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्था म्हणून ओळखलं गेलं आहे. मग नोंदणीपूर्व अवस्था म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यापूर्वी किंवा सहकारी संस्थेची नोंदणी करण्यापूर्वी जी प्रवर्तन अवस्था आहे, की सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना व्यक्तींच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या मनामध्ये येते आणि ती संस्था किंवा तो व्यवसाय संघटन प्रकार प्रत्यक्षात त्या ठिकाणी साकार कसा होईल यासाठी केले गेलेले जे काही प्रयत्न आहेत त्यांना सामुदायिकरित्या त्या ठिकाणी प्रवर्तन अवस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यासोबतच सहकारी संस्थेचा जो उद्देश आहे तो निश्चित करून त्या उद्देशाप्रमाणे आवश्यक सर्व बाबींची पूर्तता या माध्यमातून करावी लागते आणि प्रवर्तनातील सर्व टप्पे संस्थेच्या भावी काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण जर बघितलं की सहकारी संस्था स्थापन करत असताना सहकारी संस्थेला नोंदणीपूर्वीच्या ज्या अनेक अवस्था आहेत की ज्याला आपण प्रवर्तन अवस्था म्हणूयात, की या प्रवर्तन अवस्थेला अनेक टप्प्यांतून त्या ठिकाणी जावं लागतं आणि या सर्व प्रवर्तन अवस्थेतील टप्पे जे आहेत हे संस्थेच्या भावी काळाच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जातात. तर अशा या नोंदणी अवस्था आणि प्रवर्तन अवस्था यांच्यामधील जे वेगवेगळे टप्पे आहेत ते आपण या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला प्रवर्तन अवस्थेतील टप्पे जे आपण अभ्यासतो आहोत, की ज्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे की संस्था स्थापनेची कल्पना त्या ठिकाणी मनात उद्भवणे. सहकारी संस्था स्थापन करण्यापूर्वी सहकारी संस्था स्थापन कोण करतं आहे, कुठली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना
मनामध्ये उद्भवलेली आहे, कुठला व्यक्तिसमूह आहे की ज्या व्यक्तीला सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना सुचलेली आहे, अशी व्यक्ती ही संस्था स्थापन करण्यासाठीचे जे प्रत्यक्षात स्थापन करण्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीची जी कल्पना आहे की ज्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या मनामध्ये या सर्व कल्पना उद्भवल्या जातात, मनामध्ये या कल्पना तयार होतात की आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायची आहे, अशा व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे प्रवर्तनावस्था जी आहे, प्रवर्तनावस्था सुरू करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्रवर्तक म्हणून देखील त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता की ज्याला फाउंडर म्हणून देखील आपण ओळखू शकता. आपल्या परिसरातील दुर्बल घटकांच्या आर्थिक प्रगतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्वाचे गुण असणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या मनात या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ही त्या ठिकाणी उद्भवत असते. म्हणजे आर्थिक हिताच्या दृष्टीने सामाजिक हित जोपासणाऱ्या व्यक्तींच्याच मनात कदाचित या प्रकारची कल्पना उद्भवते की ज्या माध्यमातून सामाजिक हिताची जोपासना करण्याचा उद्देश त्या ठिकाणी असू शकतो की ज्या माध्यमातून या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात येत असते. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्था स्थापन करण्याची जी भूमिका आहे ही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा व्यक्तिसमूहाच्या मनामध्ये उद्भवते की ज्या व्यक्तीला सामाजिक बांधिलकीची जाणीव असते, समाजाविषयी काही करण्याची एक त्या ठिकाणी ओढ असते किंवा समाजाचं आपण देणं लागतो या हेतूने ही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह या सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतात आणि आपल्या मनामध्ये आलेली जी सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना आहे ती प्रत्यक्षात कशी पूर्ण करता येईल यासाठीचे त्या ठिकाणी प्रयत्न सुरू करतात. तर अशा व्यक्तीला प्रवर्तक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्थेच्या नोंदणीकरिताची जी प्रवर्तन अवस्था आहे त्यातील आपण पहिला मुद्दा या ठिकाणी अभ्यासला की संस्था स्थापन करण्याची जी कल्पना आहे ती त्या ठिकाणी अगोदर व्यक्तीच्या किंवा व्यक्तिसमूहाच्या मनामध्ये उद्भवते, म्हणजे निर्माण होते. म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला असं वाटतं की आपल्याला एखादा व्यवसाय संघटन प्रकार त्या ठिकाणी सुरू करायचा आहे की ज्या माध्यमातून जनतेचं समाजाचं आर्थिक हित जोपासलं जाऊ शकेल. आणि त्या हेतूने व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या माध्यमातून या सहकारी संस्थांची स्थापना करण्याचं काम किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय संघटन प्रकार सुरू करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणूनसाठी पहिली जी व्यवसाय किंवा पहिली जी प्रवर्तन अवस्था की ज्यातला पहिला टप्पा आहे की संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की मनातील कल्पनेचे तपशीलवार परीक्षण करणे. व्यक्तीच्या मनामध्ये संस्था स्थापन करण्याचा हेतू असो आणि त्या हेतूप्रमाणे प्रत्यक्षात या गोष्टी पूर्णत्वास कशा जातील याकरिता व्यक्तीकडनं त्या ठिकाणी परीक्षण त्या ठिकाणी सुरू केलं जातं. व्यक्तिगत त्या ठिकाणी कल्पना त्या ठिकाणी मांडल्या जातात की ज्या माध्यमातून नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे परीक्षण करणे त्या ठिकाणी गरजेचे असते. आणि सर्वप्रथम कल्पना वास्तवतेवर तपासून पाहिली जाते आणि त्या परीक्षणातून नियोजित सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग, अर्थक्षमता याचा अंदाज त्या ठिकाणी घेतला जातो आणि अर्थक्षम होऊ शकणाऱ्या सहकारी संस्थेची निबंधक नोंदणी त्या ठिकाणी करत असतात. आणि मात्र अर्थक्षम होऊ न शकणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या नोंदणीला त्या ठिकाणी नकार दिला जात असतो. म्हणजे कुठलीही व्यवसाय संघटन प्रकार सुरू करण्याची कल्पना मनात उद्भवणं एवढंच त्या ठिकाणी पुरेसं नसतं, तर त्या संदर्भातील तपशीलवार परीक्षण करणं देखील गरजेचं आहे. मग या ठिकाणी नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे परीक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या माध्यमातून सर्वप्रथम कल्पना वास्तवतेवर तपासून पाहिली जाते. जी कल्पना आहे, जे मनामध्ये सुचलेली कल्पना आहे की जिला प्रत्यक्षात किंवा वास्तवात कशा पद्धतीने पूर्ण करता येईल का किंवा पूर्ण करणं शक्य आहे की अशक्य आहे, या सर्व गोष्टींचे परीक्षण करणं देखील त्या ठिकाणी गरजेचं असतं.
आणि मग या परीक्षणातून निश्चितपणे लक्षात घेतलं जातं की व्यवसाय सुरू करत असताना किंवा सहकारी संस्था सुरू करत असताना लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल कुठल्या मार्गाने उपलब्ध करायचं, पैसा जो लागतो त्या पैशाच्या उभारणीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळे स्रोत आहेत, ते कशा पद्धतीने उपलब्ध करायचे, किंवा अर्थक्षमता किंवा व्यवसाय संस्था किंवा सहकारी संस्था चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं, त्याची क्षमता आपल्यामध्ये किती आपण उभारू शकतो, किती भांडवल उभारू शकतो, या अनुषंगाने त्या ठिकाणी वास्तविक त्या ठिकाणी कस लावले जातात किंवा वास्तविकतेवरती त्या ठिकाणी परीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्या अनुषंगाने जर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीचे आर्थिक स्रोत जर त्या ठिकाणी उपलब्ध होत असतील तर सहकारी संस्थेला निबंधकाकडनं त्या ठिकाणी नोंदणीची अवस्था पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी दिली जाते. मात्र या प्रकारचं भांडवल किंवा आर्थिक क्षमता जर त्या ठिकाणी पूर्ण न करू शकणाऱ्या सहकारी संस्थेची नोंदणी त्या ठिकाणी निबंधकाकडनं नाकारली जाते, टाळली जाते. तर अशा पद्धतीने मनातील कल्पनेचे तपशीलवार परीक्षण करणं हे त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून किंवा त्या प्रवर्तकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जातात. आणि त्यामुळे प्रवर्तकाचा जो हेतू असतो की आपण एखादी कल्पना मांडली आहे आणि ती प्रत्यक्षात उभी कशी राहू शकेल, प्रत्यक्षात कशी पूर्ण होऊ शकेल, यासाठीचं जे परीक्षण आहे ते प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणूनसाठी प्रवर्तन अवस्थेचा दुसरा टप्पा आपण या ठिकाणी लक्षात घेतला की मनातील कल्पनेचे तपशीलवार परीक्षण करणे. त्यानंतर तिसरा टप्पा आपण अभ्यासतो आहोत की अनौपचारिक सभेचे आयोजन करणे. मग सहकारी संस्था स्थापन करायची आहे, त्या संदर्भामध्ये सहकारी संस्थेची नोंदणी करायची आहे, तर त्यामध्ये सहकारी संस्थेची जी स्थापना आहे ती स्थापनेची कल्पना त्या ठिकाणी मनात निश्चित केल्यानंतर प्रवर्तक परिसरातील जे लोक आहेत त्यांना सुचलेली कल्पना पटवून देण्यासाठी अनौपचारिक सभेचे त्या ठिकाणी आयोजन करतात. म्हणजे एखादीच व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी अशी एखादी सहकारी संस्था स्थापन करावी की ज्या माध्यमातून सामाजिक हित जोपासलं जाऊ शकेल. आणि त्याकरिता प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी परिसरातील लोकांना आपल्याला जी सुचलेली कल्पना आहे ती पटवून देण्याचं काम करण्याकरिता त्या ठिकाणी अनौपचारिक सभेचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि या सभेमध्ये नियोजित सहकारी संस्थेची गरज व फायदे पटवून दिले जातात. आणि त्या सभेमध्ये संस्थेचे उद्देश, कार्यक्षेत्र, व्यवसायाचं स्वरूप आणि संस्थेचं प्रस्तावित नाव इत्यादी बाबी त्या ठिकाणी चर्चा केली जाते किंवा इत्यादी बाबी निश्चित केल्या जात असतात. ही बाब झाली किंवा ही अवस्था झाली प्रवर्तन अवस्था की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी अनौपचारिक सभा आयोजित केली जाते की ज्या माध्यमातून सहकारी संस्थेचं नाव, सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणारा व्यवसाय, त्याचं स्वरूप आणि सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र आणि सहकारी संस्थेचा उद्देश हा काय असणार आहे या बाबतीमध्ये सर्व चर्चा ही त्या ठिकाणी घडवून आणली जाते. आणि परिसरातील लोकांना याबाबतची माहिती पटवून देण्याचं काम या प्रवर्तकाच्या माध्यमातून केलं जात असतं. आणि म्हणून त्याला प्रवर्तन अवस्थेतील तिसरा टप्पा म्हणून आपण लक्षात घेतो आहोत की अनौपचारिक सभेचं आयोजन करून त्या ठिकाणी परिसरातील लोकांना सहकारी संस्था स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश, हेतू, कार्यक्षेत्र आणि सहकारी संस्थेचं जे नाव असणार आहे या बाबतीत चर्चा घडवून आणली जात असते. त्यानंतर चौथा जो टप्पा असणार आहे की साधन सामग्री त्या ठिकाणी गोळा करणं. कुठलीही व्यवसाय संघटना जर त्या ठिकाणी स्थापन करायची असेल तर त्यासाठी योग्य प्रकारची साधन सामग्री त्या ठिकाणी गोळा करणं, संकलित करणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि त्याच अनुषंगाने सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी साधन सामग्री त्या ठिकाणी प्रवर्तकाला गोळा करावी लागते. आणि संस्थेच्या स्थापनेसाठी जागा, फर्निचर, स्टेशनरी किंवा विहित नमुन्यातील अर्ज किंवा वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सभासद इत्यादींची पूर्तता प्रवर्तक करतो. आणि याशिवाय संस्थेच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुना अ नुसार अर्ज त्या ठिकाणी सादर करावा लागतो. आणि तसेच साधन सामग्री गोळा करण्याचा खर्च त्या ठिकाणी प्रवर्तकच करत असतो. याचा अर्थ सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीचे जे
अनेक साधनं आहेत की ज्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी जागा की ज्यामध्ये इमारत असेल किंवा त्या ठिकाणी फर्निचर असेल किंवा त्यामध्ये वापरली जाणारी स्टेशनरी असेल किंवा त्या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज असेल. मग जसं की सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासद होण्याकरिता त्या ठिकाणी जनतेला आवाहन केलं होतं, तर त्या सभासदांना त्या ठिकाणी सभासदत्व प्राप्त करण्यासाठीचा जो काय अर्ज असेल तो देखील या प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी पुरवला जातो. त्यासोबतच वेगवेगळ्या कुटुंबातील 10 सभासद इत्यादींची पूर्तता प्रवर्तक करतो. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्याकरिता किमान 10 व्यक्तींची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्रित आणण्याचं काम या प्रवर्तकाच्या माध्यमातून केलं जातं. व्यवसाय संघटन प्रकार प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अस्तित्वात आणण्याकरिता जागा असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, स्टेशनरी असेल किंवा इतर काही अर्ज असतील यांना त्या ठिकाणी या सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हे या प्रवर्तकाच्या माध्यमातून केलं जातं. आणि याशिवाय संस्थेच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी विहित नमुना नुसार त्या ठिकाणी अर्ज सादर करावा लागतो. म्हणजे कुठल्याही सहकारी संस्थेची जर त्या ठिकाणी नोंदणी करायची असेल तर त्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुना नुसार त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो, सादर करावा लागतो की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी या नोंदणीची अवस्था पूर्णत्वास जात असते. आणि या सर्व साधनांचा किंवा ह्यापूर्वी मी जो काही उल्लेख केला की या सर्व संसाधनांचा जो खर्च आहे हा त्या ठिकाणी सुरुवातीला प्रवर्तकाला त्या ठिकाणी करावा लागत असतो. तर हा झाला चौथा टप्पा की ज्या माध्यमातून साधन सामग्री ही गोळा त्या ठिकाणी केली जात असते. त्यानंतर 5वा जो टप्पा असणार आहे की ज्यामध्ये आर्थिक योजना तयार केली जाते किंवा आर्थिक योजना तयार करणं. मग जर एखादी सहकारी संस्था स्थापन करायची आहे तर त्यासाठी भांडवल लागणार आहे, पैसा लागणार आहे की ज्या संदर्भामध्ये कशाप्रकारे कुठल्या क्षणी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये किती पैसा त्या ठिकाणी उपलब्ध करावा लागणार आहे याचं परीक्षण हे प्रवर्तकाने त्या ठिकाणी केलेलं असल्याकारणाने त्या ठिकाणी सहकारी संस्थेला आपली नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाची त्या ठिकाणी नितांत आवश्यकता असते हे प्रवर्तकाला माहीत असतं. आणि त्या अनुषंगाने सहकारी संस्थेचा आकार आणि प्रकारानुसार भांडवलाची गरज त्या ठिकाणी पूर्ण करावी लागत असते. आणि त्यासाठी भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत ते अगोदरच त्या ठिकाणी निश्चित केले जातात. आणि यासाठी भाग विक्री, ठेवी, सहकारी बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्जाच्या रूपाने भांडवल उभारणी केली जाते. आणि आर्थिक स्वरूपाची माहिती देणारे योजना प्रवर्तक तयार करून योजनेची माहिती इतर सभासदांना त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे सहकारी संस्थेला जर भांडवल उभारणी करायची असेल तर त्या भांडवल उभारणीचे अनेक मार्ग आहेत की भाग विक्रीच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केली जाऊ शकते. जनतेकडनं ठेवी स्वीकारून सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करू शकतात. सहकारी बँका किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपाने भांडवलाची उभारणी केली जाऊ शकते. तर अशा सर्व आर्थिक योजनांची जी निर्मिती आहे किंवा आर्थिक योजना ज्या आहेत या त्या ठिकाणी प्रवर्तकाकडनं तयार केल्या जातात. आणि या सहकारी संस्था स्थापन करण्यामध्ये या भांडवलाच्या माध्यमातून अधिक त्या ठिकाणी सोयीस्करपणा आणण्याचं काम या प्रवर्तकाकडनं केलं जात असतं. आणि म्हणूनसाठी आर्थिक योजना तयार करणं या प्रकारचा टप्पा या सहकारी संस्थांच्या प्रवर्तकाकडनं त्या ठिकाणी पूर्ण केला जात असतो. त्यासोबत शेवटचा टप्पा जर आपण बघितला प्रवर्तन अवस्थेतला तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की दस्तऐवज व कागदपत्र तयार करणं. सहकारी संस्थेची नोंदणी करायची असेल, सहकारी संस्थेची स्थापना करायची असेल तर विविध कागदपत्रांची पूर्तता करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं की ज्या अनुषंगाने सहकारी संस्थेच्या नोंदणीकरिता किमान 10 सभासदांच्या सह्या असलेला पूर्ण व व्यवस्थितपणे भरलेला अर्ज की ज्याला नमुना मध्ये तयार करावा लागतो. तसेच सभासद यादी, संस्थेचे पोट नियम, नोंदणीपूर्व झालेल्या सभेचे इतिवृत्त, जागा, इमारत, मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. जागा, इमारत, मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ज्या जागेमध्ये ज्या इमारतीमध्ये सहकारी संस्था स्थापन केली जात आहे त्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र, आपण त्याला NOC म्हणूयात.
त्यासोबतच सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सह्यांचे पत्रक इत्यादी कागदपत्रे तयार करावी लागतात आणि अशा प्रकारे नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेतील प्रवर्तन अवस्था पूर्ण होऊन सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था सुरू होत असते. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करताना सुरुवातीला प्रवर्तन अवस्थेतून ही सहकारी संस्था त्या ठिकाणी जात असते आणि नंतर नोंदणीची अवस्था त्या ठिकाणी सुरू होत असते. मात्र प्रवर्तन अवस्था सुरू असताना सर्वात शेवटचा टप्पा जो आहे की दस्तऐवज व कागदपत्र त्या ठिकाणी तयार करावे लागतात. विविध दस्तऐवजांच्या माध्यमातून सहकारी संस्थेची प्रवर्तन अवस्था त्या ठिकाणी पूर्ण होते की ज्यामध्ये सभेचे इतिवृत्त असेल. सभेचे इतिवृत्त याचा अर्थ सहकारी संस्था स्थापन करायची आहे की ज्या संदर्भातील भविष्यकालीन वाटचाल कशा प्रकारे असणार आहे आणि त्या सभेमध्ये झालेले जे विषय आहेत ते सर्व इतिवृत्तामध्ये लिहून ठेवले जात असतात. सभा कुणामध्ये झाली असते की प्रवर्तक आणि समाजातील वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती यांच्यामध्ये झालेली जी सभा असते की ज्यामध्ये जे घेतलेले विषय असतात, जे प्रस्ताव असतात की ज्यांचं रूपांतर ठरावामध्ये केलं असतं, त्या सभेतील सर्व विषयांचं जी नोंद आहे ती या इतिवृत्तामध्ये केली जात असते. आणि म्हणून झालेल्या सभेचे इतिवृत्त किंवा जागा किंवा इमारत मालकाचे जे ना हरकत प्रमाणपत्र आहेत किंवा सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सह्यांचे त्या ठिकाणी पत्रक आहे इत्यादी कागदपत्रे हे या ठिकाणी प्रवर्तकाला तयार करावे लागतात. आणि यानंतरची जी नोंदणी अवस्था यानंतर काय होते सुरू होते. तर अशा पद्धतीने ही जी प्रवर्तन अवस्था आहे ही 6 टप्प्यांमधून त्या ठिकाणी जात असते की ज्या माध्यमातून संस्थेची स्थापना करणं ही कल्पना आहे ही प्रवर्तकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी उद्भवते, निर्माण होते. त्या अनुषंगाने मनात आलेल्या कल्पनेला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न हा या प्रवर्तकाकडनं केला जातो की ज्यासाठी मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण त्या ठिकाणी या प्रवर्तकाकडनं केलं जातं. त्यासाठी अनौपचारिक सभा आयोजित करून त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या स्थापनेकरिता आवश्यक असणारी साधनसामग्री त्या ठिकाणी गोळा केली जाते. आर्थिक योजना तयार केल्या जातात आणि जे काही आवश्यक असणारे दस्तऐवज आणि कागदपत्र आहेत हे प्रवर्तकाकडनं तयार केले जातात. तर अशा पद्धतीने सहकारी संस्थेच्या प्रवर्तकाकडनं प्रवर्तन अवस्थेमध्ये विविध टप्प्यांना पूर्णत्वास नेण्याचं काम हे केलं जातं. यानंतरची जी अवस्था असणार आहे सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था हे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.